15 मार्च 2024 संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीकडून राज्यभर धरणे निदर्शने सत्याग्रह करण्यात येत असून आज वर्धा जिल्हा परिषदेसमोर भव्य धरणे निदर्शने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनाला विविध शिक्षण संघटनेने पाठिंबा दिला असून सदर शासन निर्णय रद्द न केल्यास शिक्षण संघटना न्यायालयात जाणार तसेच रस्त्यावर उतरणार असल्याचं यावेळी राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विजय कोबे यांनी सांगितले। राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा मोडणारा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय गव्हर्नमेंटनं काढलेला आहे। यामुळे लहान गावातील कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत एकही शिक्षक राहणार नाही अशी फार मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे। या माध्यमातून राज्यात 14,000 शाळा बंद होणार आहे, 25,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहे। पण त्याही पेक्षा महत्त्वाचं, ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हटले जाते, शिक्षणाची प्रयोगशाळा म्हटले जाते, त्या शाळेमध्ये विद्यार्थीच राहणार नाही। शासनाला येणे प्रकारे शाळा बंद करायच्या होत्या, परंतु न्यायालयामध्ये ऍफिडेव्हिट केलं, शाळा बंद करता येणार नाही असं सरकारच्या लक्षात आल्यावर आता नवनवीन GR काढून शाळेत मुलंच राहणार नाही अशा पद्धतीने कमीत कमी शिक्षक द्यायचे आणि मुलांना शिक्षकापासून वंचित करून पालकांना बाहेर मुलं टाकण्यासाठी बाध्य करायचं, अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे। राज्य शासनानं आता तरी महाराष्ट्राची परिस्थिती समजून हा 15 मार्चचा GR मागे घ्यावा, अन्यथा रस्त्याच्या सोबतच न्यायालयीन लढा लढल्याशिवाय राज्य प्राथमिक शिक्षक समितीला पर्याय राहणार नाही।